नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पूर्वी जे जे अपेक्षित आहे ते एक एक करून होऊ घातलंय आणि त्याची सुरुवात ही 23 जानेवारीला शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणाने झाली असं म्हणता येईल. शिवसेना पक्षप्रमुखांच्या भाषणामध्ये विरोधकांचा समाचार घेण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भारतीय जनता पार्टीला खडे बोल सुनवायचा सुद्धा प्रयत्न झाला. त्याचं प्रत्युत्तर भारतीय जनता पार्टीने दिलं. पण हा सगळा मुद्दा हिंदुत्वाच्या भोवती इतका का फिरतोय हा प्रश्न आता कळीचा आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये गेली 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता यंदाच्या वेळेला टिकवून ठेवणं ही त्यांच्या समोरची सगळ्यात मोठी आव्हानात्मक स्थिती आहे. राज्यात नुकताच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना 4थ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मुंबईमध्ये शिवसेनेचं केडर अर्थात शिवसेनेचा कार्यकर्ता मविया नामक राजकीय सोयीस्कररित्या केल्या गेलेल्या युतीच्या निमित्तानं डिस्टर्ब आहे. मराठीमध्ये आपण त्याला विचलित झालाय असं म्हणू शकतो. या संपूर्ण परिस्थितीची जाण ही पक्षप्रमुखांना आहे आणि परिणामी पक्षप्रमुखांच्याकडून मोठा अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचता येईल अशा प्रकारचा हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित केला गेलाय. भारतीय जनता पार्टी सुद्धा याच मुद्द्यावर राजकारण करू पाहतीये. भारतीय जनता पार्टीला या मुद्द्याच्या निमित्तानं शिवसेनेला हिंदुत्वाच्या क्रीजवर आणायचंच होतं. आणायचे ते होताना दिसतंय. पण मुंबईकरांना हे सगळं हवंय. मुंबईकरांना चांगले रस्ते हवेत, वेळेवर पाणी हवंय आणि अनेक रखडलेल्या प्रकल्पांना मार्गस्थ होताना पाहायचंय. असं असताना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार हा हिंदुत्वाभोवती का घुटमळतोय याची चर्चा आजच्या लक्षवेधीत. या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला मी पटकन परिचय करून देतो. आपल्या सोबत काँग्रेसच्याकडून माफ करा शिवसेनेच्याकडून आनंद दुबे आहेत, प्रवक्ता आहेत शिवसेनेचे. आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्याकडून प्रवक्ता गिरीश व्यास आहेत. राजकीय विश्लेषक या नात्यानं आपल्या सोबत दोन मंडळी आहेत. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक जयंतराव माइंडकर आणि आपल्या सोबत आहेत अश्विन जी अघोर. दोन्ही मान्यवरांचं आपण स्वागत करूयात. राजकीय प्रवक्त्यांचं सुद्धा चर्चेमध्ये स्वागत. पहिला आणि थेट मुद्दा आत्ताच्या घडीला आपल्या सोबत असलेल्या गिरीश व्यास यांना. शिवसेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा काढून महानगरपालिकेची निवडणूक लढवायची ठरवली आहे असं आपल्याला वाटत असेल तर याची गरज का पडावी आणि मुंबईतले कोणते मुद्दे आहेत ज्याच्यावर खऱ्या अर्थाने ही निवडणूक लढली गेली पाहिजे? असं आहे, प्रत्येक पक्षाचा आपला स्वतंत्र अधिकार आहे की त्यांनी कोणते मुद्दे लोकांसमोर आणि जनतेसमोर आणले पाहिजे. परंतु साधारणतः जे लक्षात येत आहे ते असं आहे की या आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून सातत्यानं शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल हे मुद्द्यांवरून भरकटण्याचा प्रयत्न करत आहे. मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुका समोर ठेवून जर आजची चर्चा असेल तर मुंबईच्या महानगरपालिकेचं गेल्या अनेक वर्षातलं अपयश, मुंबईमध्ये सातत्यानं असलेली आपली सरकार, त्यांची सत्ता, या सत्तेचं अपयश लपवण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदारांचं लक्ष वेगळं कुठेतरी खिचण्याचा प्रयत्न या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी कालच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये केल्याचं, संवाद कार्यक्रमात केल्याचं लक्षात येतं. मुळात असं आहे की बाळासाहेब ठाकरेंवर म्हणजे आपण जेव्हा एखाद्या विषयावर बोलतो त्यावेळेला त्या विषयाचा परिणाम कुठपर्यंत जाऊ शकतो, आपल्यावर तो कसा उलट येऊ शकतो, आपण कोणत्या लोकांवर टीका करताना चुकून कोणत्या बाजूने जातो याच्या देखील भान माननीय मुख्यमंत्र्यांना राहिलं नाही असंच या चर्चेवरनं लक्षात येतं. आम्ही सडत राहिलो असं युतीमध्ये म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात घेतलं नाही की गेले इतके वर्ष भारतीय जनता पक्षाबरोबर परमपूज्य बाळासाहेब ठाकरे यांनी युती केली होती आणि ती गेल्या अनेक दशकांपासून सुरू होती.
मला असं वाटतं असं सांगायचे पत्रकार लिहायचे की देशामध्ये एका राष्ट्रीय पक्षाची आणि राजकीय प्रादेशिक पक्षाची बर युती सर्वात मोठी कुठे झाली. बिलकुल गिरीश व्यास, आपण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीचं उदाहरण देता संपर्क तुटल्यानं आपलं बोलणं अर्धवट राहिलंय. आपल्याशी परत जोडले जाऊ. पटकन आपल्याला आनंद दुबे यांना विचारायचं आहे. आनंद दुबे, ज्या पद्धतीनं प्रचार जणू काही कालच्या भाषणाच्या मधून सुरू झालेला दिसतोय, तो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी योग्य आहे? आपल्याला गरज आहे की आपण शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बीएमसीच्या निवडणुकीमध्ये घेऊन जावं? तुम्ही केलेली कामं हीच खरी तर तुमची पावती असली पाहिजे. प्रसाद जी, आपण सर्वांना जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. काल साहेबांनी जे सांगितलं आहे की आम्ही भाजपाला सोडलो, हिंदुत्व सोडलो नाही, हे भाजपाला कुठेतरी टिंच केलं आहे, म्हणजे टिंच केलं आहे भाजपाला. कसा झालाय की जे आम्ही 25-30 वर्ष युतीमध्ये होतो ते भाजपा वेगळी होती. आता जे 5-6 वर्षाची भाजपा आहे हे एकदम वेगळी आहे. थोड़क्या मी हिंदी मध्ये पण बोलतो प्रसाद जी. ये जो पिछले 25 वर्षों की जो भाजपा थी वो अलग है और ये जो 5-7 वर्षों की भाजपा है वो बिल्कुल अलग है. आप देखिए कि एक समय था पंडित अटल बिहारी वाजपेयी जी, लाल कृष्ण आडवाणी जी, आदरणीय बाला साहब ठाकरे जी की मित्रता थी. उन्होंने तय किया था कि महाराष्ट्र में आप हमारे बड़े भाई रहना, देश में हम आपके बड़े भाई रहेंगे. और इसी वजह से बाला साहब ठाकरे जी ने पूरे देश में इनके प्रचार करने को काम किया, क्योंकि आदरणीय बाला साहब ठाकरे जी के नाम के आगे ही लिखा जाता था हिंदू हृदय सम्राट. या किसी भाजपा के नेता को या इसका गौरव नहीं मिला जो आदरणीय बाला साहब ठाकरे जी को मिला. लेकिन बदले में हमें क्या मिला? हमें बार बार अपमान, बार बार इनके नीचे गुलामी करने की बातें कही गई, हमको दिए गए शब्दों को बंद कमरे में न मानना. आप देखिए कि भारतीय जनता पार्टी पूरे देश में एकमात्र ऐसी पार्टी है जो पहले राज्यों में जाती है और वहां के स्थानीय दलों से दोस्ती करती है. चाहे पंजाब में अकाली दल हो, चाहे गोवा में गोमांतकवादी राष्ट्रवाद गोमांतक जो पार्टी है उनके साथ, जो उनकी महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टी है उनके साथ युति करती है, चाहे उत्तर प्रदेश में बसपा को पीछे से सपोर्ट करती है, चाहे महबूबा मुफ्ती के साथ सरकार बनाती है, केंद्र में एनडीए की सरकार में ममता बनर्जी से भी परहेज नहीं होता. और दुबेजी, हे सगळे मुद्दे आहेत का? दुबेजी, हे सगळे मुद्दे आहेत का? हेच तर मला विचारायचं आहे की ज्या मुद्द्यांवर चर्चा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत व्हायला पाहिजे त्याला सोडून भलत्याच मुद्द्यांवर चर्चा का होतीये? आपल्या काल बालासाहेब ठाकरेजींचा जयंती दिवस होता, त्या निमित्ताने साहेबांनी आम्ही सगळं शिवसैनिकांना आवाहन केला, एक संबोधन केला साहेबांनी. त्याच्या आणि बीएमसी कॉर्पोरेशन निवडणूकचा काही संबंध नाही. हे जे भारतीय जनता पार्टी नेहमी आम्हाला सांगत असतात की आम्ही हिंदुत्व सोडलो आहे, आम्ही वेगळ्या पक्षाच्या सोबत गेलो आहे, त्यासाठी साहेबांना सांगितलं होता की आम्ही हिंदुत्व सोडला नाही. गिरीजी, याचं उत्तर 30 सेकंदात आपल्याकडून अपेक्षित करतो. त्यानंतर आपल्या सोबत असलेल्या 2 राजकीय विश्लेषकांना बोलतं करणार आहे. गिरीजी. गिरीश व्यास, आपला माईक बंद आहे. आपला माईक सुरू करायचा आहे आणि आपलं म्हणणं मांडायचं आहे. असं याचा अर्थ माझा आधीचं बोलणं देखील याच्यामध्ये आलं नाही, याच्या आधीच आलंय सगळं. आता या प्रश्नाच्या अनुषंगाने आपलं उत्तर अपेक्षित करतो. आनंद दुबे म्हणतात की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलेलं नाही, भारतीय जनता पार्टी विनाकारण तशा प्रकारचा आरोप लावतीये. असं आहे, शिवसेनेचे प्रवक्ते आता बोलले आणि ज्या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचं नाव त्यांनी आदराने घेतलं त्या संदर्भामध्ये केवळ एवढंच सांगायचं की जर इतके वर्ष 25 वर्ष जर आपल्या बरोबर युती होती आणि या युतीमध्ये या सगळ्या नेत्यांनी ज्या पद्धतीनं आपले सगळे विषय राष्ट्रीय स्तरावरच्या विविध राजकीय पक्षांची युतीचे जे विषय असतील ते देखील विषय ज्या ज्या वेळेला ठेवले त्या वेळेला कुठेही माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कुठल्याही गोष्टीला विरोध केला नाही. एखाद्या राजकीय पक्षांची युती करणं हे त्या पक्षांचं आपलं एक काम आहे, ते त्या ठिकाणची परिस्थिती असते त्या पद्धतीनं. पण शिवसेनेची जी युती होती ती युती या देशभरामध्ये ख्यातीप्राप्त होती. ती युती हिंदुत्वाच्या आधारावर केलेली युती आहे. पण गेल्या, आता दुबे म्हणाले की गेल्या 5-6 वर्षामधली भारतीय जनता पक्ष बदललाय. माझं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला असं जर वाटत असेल की 2000 आपल्या मागच्या निवडणुकीपासून 2014 ते 2019 यापर्यंत यांचे सर्व माननीय आमदार हे आमचे कॅबिनेट मंत्री होते,
आमच्या इथे ज्येष्ठ मंत्री होते, आमचे उद्धवजी ठाकरे माननीय मुख्यमंत्री. गिरीजी इकडे गिरीजी मला असं वाटतंय की उत्तर देतानाही मुद्द्यावर येताना आपण आत्ता तरी दिसत नाही आहात. मला पटकन पुढे जाऊयात. आपल्या सोबत असलेल्या जयंत माइंडकर आणि अश्विन अघोर यांना बोलतं करतो, त्याच्यातूनही काही मुद्दे नवीन येतीलच. पटकन अश्विन अघोर, आपल्यासाठीचा पहिला प्रश्न असा आहे की 23 तारखेला शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाच्या निमित्तानं केलेल्या वक्तव्याचा आणि निवडणुकीच्या प्रचाराचा संबंध जोडू नका असं सांगण्याचा प्रयत्न थोड्या वेळापूर्वी आनंद दुबेंनी केला. वरकरणी तांत्रिक दृष्ट्या हे जरी खरं वाटत असलं तरी हे प्रत्यक्षात खरं आहे का, आणि त्यात हिंदुत्वाचा मुद्दा वारंवार का यावा? नाही, हे अजिबात खरं नाहीये. कारण कालचं जे भाषण होतं त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी सांगितलं की आता ज्या पास्टमध्ये ज्या चुका झाल्या त्या सुधारायसाठी आपल्याला आता कामाला लागलं पाहिजे. आणि त्यांनी एकूणच जी काही भूमिका मांडली त्याचा अर्थ हाच आहे की त्यांना हा निवडणुकीच्या प्रचाराचंच हे एक व्यासपीठ त्यांनी बनवलेलं होतं. आणि एक गोष्ट मी आनंद दुबेजींना सांगू इच्छितो. तुम्ही मला एक अर्धा मिनिटाचा वेळ द्या. ते म्हणाले की युतीमध्ये शिवसेना 25 वर्ष सडली. तर त्यांना मला हे सांगायचं आहे की जोपर्यंत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीमध्ये होते तेव्हा शिवसेना महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष होता. शिवसेनेचे आमदार त्यांचे जास्त असायचे. आणि जेव्हापासून ते महाविकास आघाडीत गेले तेव्हा ते अपक्षांच्याही मागे गेलेले आहेत. म्हणजे 5व्या नंबरवर फेकल्या गेलेली आहे शिवसेना. तर आता शिवसेना युतीमध्ये सडली का महाविकास आघाडीमध्ये सडते आहे हे शिवसेनेनी आणि आनंद दुबेंनी ठरवायचं आहे. अगदी अश्विन अघोर, आपण संख्येच्या आधारे मांडलेला हा मुद्दा लक्षणीय आहे. पटकन आनंद दुबेंकडे असेल तर त्याचं उत्तर घ्यायला हवं. आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकांना सामोरं जात असताना आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्या पक्षाची झालेली दयनीय अवस्था दिसतीये का? देखिए, सबसे पहले बता दूं कि जो 25 साल युति में हम सड़े, उसका कहने का जो तात्पर्य यह है कि अगर हम 25 साल किसी दल के साथ, किसी परिवार के साथ रिश्ते बनाकर रखते हैं, ये उम्मीद में कि आने वाले और 50-100 साल ये हमारा साथ निभाएंगे, ये हमारी भूमिका में अपनी भूमिका निभाएंगे. लेकिन जब 25 साल के बाद, इतना लंबा सफर तय करने के बाद हमारे पीठ पर कोई छुरा भोंकता है, तब दुख होता है कि यही 25 साल अगर हम इनके साथ न रह के इनके दुश्मन भी बनकर रहे होते तो शायद हम इनको कहीं ना कहीं सबक सिखाने का काम करते. किसी और राज्य में आनंद दुबे, हा वारंवार 25 वर्षाचा मुद्दा येतोय. एक छोटीशी आठवण आपल्याला करून देतो. 2017 मध्येच याच शब्दांच्या आधारे तुम्ही निवडणूक प्रचार सुरू केला होता. 2022 मध्ये पण तेच बोलताय. दुसरा महत्वाचा मुद्दा, याच 25 वर्षात तुमचा मुख्यमंत्री झाला ना हो. याच भारतीय जनता पार्टीच्या समर्थनामुळे तुमचा मुख्यमंत्री बसला. मग सडलेत कसे शिवसैनिक? प्रसाद जी, दोन विषय तुम्ही मांडला होता. एक 25 वर्षाचा विषय होता आणि एक स्थानीय निकायमध्ये शिवसेना 4थ्या नंबरची पार्टी झाली असा बोलले होता. बिल्कुल बिल्कुल. काल साहेबांनी काय सांगितलं की हम अकेले लड़ने की तैयारी कर रहे हैं, हम अकेले चुनाव लड़कर दिखाएंगे और नंबर 1 पार्टी हम बनेंगे. अब भारतीय जनता पार्टी को जो दुख किस बात का है कि हमने उनके साथ सरकार न बनाकर महाविकास आघाड़ी के साथ सरकार बनाई. देखिए, हमने उनको दूर रखने के लिए जो भी प्रयास होगा हम करेंगे. और महाविकास आघाड़ी की सरकार में भी हमारा जो मेन एजेंडा हिंदुत्व है वो कहीं किसी के आड़े नहीं आ रहा. कांग्रेस पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने सीधी बात से कह दिया है कि जो शिवसेना का जो एजेंडा है, उनका जो मूल स्तंभ है वो हिंदुत्व है और उससे किसी भी दल को परहेज नहीं है. और रही बात चुनाव लड़ने की, तो कल ही साहब ने जो कहा है कि हम पूरे भारत में अब चुनाव लड़ने को स्वतंत्र है, हम किसी के बंधुआ मजदूर नहीं है, हम किसी के गुलाम नहीं है. कोई ये समझे कि हमको केंद्र के यंत्रणाओं से दबाकर हमें गुलाम बना लेगा, ऐसी अब बात नहीं है. हम उत्तर प्रदेश में भी चुनाव लड़ रहे हैं, ठीक है, हम गोवा में भी चुनाव लड़ रहे हैं. आनंद दुबे, आपल्याला पटकन महानगरपालिकेच्या निमित्तानं मुंबईच्या समस्यांच्या वरची ही चर्चा करायची आहे. जयंत माइंडकर, या शहराच्या प्रचाराच्यासाठी कोणते मुद्दे समोर यायला हवेत आणि ते सोडून भलत्याच मुद्द्यांवरची चर्चा का होत राहते? मला एक फार जुनी आठवण आहे. 1985 ला तेव्हा आमदार म्हणून निवडून आलेले छगन भुजबळ असे म्हणाले होते की मी वॉर्ड मेंबरचे इलेक्शन लढणार आहे आणि मुंबईतल्या पाणी समस्येविषयी प्रश्न उचलणार आहे. आजही 2022 कुठे 1985, आजही पाणी समस्या कायम आहे, आजही रस्त्यांची समस्या कायम आहे, आजही झोपडपट्टीची तशीच समस्या कायम आहे, आजही गटार तेवढीच तुंबलेली आहेत.
जेवढी 2017ला होती, जेवढी 2012ला होती, ज्याचे फोटो काढले गेले, ज्याचं इन्स्पेक्शन झालं, त्यावेळेस उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे सगळे आलेले असतील. आजही ते तसंच आहे. त्याला जोडीला कोरोना आहे. मी हे मान्य करतो की यावर लक्ष जास्ती दिलं पाहिजे, पण आता लेट्स बी प्रॅक्टिकल. हे शिवसेनेनी करावं हे जेवढं मान्य, तेवढं प्रत्येक पक्षाने राज्यापासून अगदी गल्लीपर्यंत करावं. हे होत आहे का? तर भावनिक मुद्द्यांना नेहमी हात घातला जातो. आणि कालचं ऍक्च्युली हे जे हिंदुत्व, आतापर्यंतच्या सर्वांनी हा जो हिंदुत्व शब्द वापरला, मी थोडंसं एडिट करतो, कारण उद्धव ठाकरे स्वतः ते म्हणालेत हिंदुत्व वेगळं आणि हिंदू वेगळं. मी हिंदू आहे, पण मी भाजपला अभिप्रेत हिंदुत्ववादी नाही. मुळात काय आहे की आपल्या देशात प्रत्येक पक्षाची स्वतःची अशी एकतर कास्ट बेस्ड किंवा वैचारिक बेस्ड अशी व्होट बँक आहे, जी भाजपची सध्या फार मोठ्या प्रमाणात आहे. अर्थात त्याचा बेस हिंदुत्व आहे. लेट अस ऍक्सेप्ट की काँग्रेसची अशीच एक मिश्र फार मोठी व्होट बँक होती. त्या व्होट बँकेचे इतके तुकडे झाले आणि ते तुकडे मुख्यत्वे काँग्रेसच्याच लोकांनी केले, ज्याची नावं मी सांगत बसलो तर फार मोठी यादी होईल. महाराष्ट्रातही त्याचा एक तुकडा आहे, त्याच्यात पडत नाही. होतं काय माहिती, आत्ताच्या चर्चेमधला मुद्दा हाही तितकाच महत्वाचा की मूळ मुद्द्यांवर यायचं सोडून हिंदुत्वापर्यंत का जावं लागतं आहे. आणि त्याचा एक संदर्भ घेत तुम्ही हेही म्हणालात की 85लाही पाणी समस्या होती, 22लाही पाणी समस्या आहे. मग मला गिरीश व्यास आणि आनंद दुबे दोघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या 25 वर्षात मुंबईत बदललं तरी काय? आनंद दुबे, आपल्याकडे उत्तर आहे का याचं? हे बघा प्रसादजी, 27-28 वर्ष झाले महानगरपालिकाला, म्हणजे 2-4 वर्ष आपण सोडले तर भाजपा आणि शिवसेनाची युतीची सत्ता आहे, बरोबर. आणि तुम्ही बघा की नेहमी मुंबईची जनता आम्हालावर विश्वास दाखवत आहे. हमेशा हम पर वो विश्वास दिखाते हैं और हमें मेजोरिटी में चुनकर भेजते हैं. महापौर हमारे काम करते हैं, हमारे प्रशासनिक अधिकारी काम करते हैं. ठीक है, मानता हूं कि 100% हम बहुत अच्छा काम नहीं कर पाए, लेकिन जितनी भी कोशिश हमने की है कि मुंबई हमको बार बार मौका देती है, अवसर देती है, उन्हें एक विश्वास है. आनंद दुबे, आजवरचं सगळं यश हे खऱ्या अर्थानं संयुक्त यश होतं. ही पहिली 5 वर्ष आहेत ज्या वेळेला शिवसेना तुलनेनं स्वबळावर लढली. अर्थात त्यांना मनसे फोडून स्वतःची सत्ता टिकवावी लागली, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. गिरीश व्यास, या संयुक्त यशातला किती वाटा यंदा पुढे कॅरी फॉरवर्ड अर्थात भारतीय जनता पार्टीच्या झोळीत येणार आहे? बघा, यावेळेला निश्चित रूपानं मुंबईच्या जनतेच्या मनातलं जे एक स्वप्न मुंबईचं होतं की मुंबई स्वच्छ, मुंबई चांगली, मुंबई आंतरराष्ट्रीय स्तराचं राज्य, आपला शहर म्हणून, परंतु ज्या पद्धतीने त्या मुंबईची दुरावस्था झाली, अनेक प्रस्ताव, अनेक विषय सभागृहामध्ये वारंवार अनेक आमदारांनी विविध पद्धतीनं या मुंबईच्या सांडपाण्याचे असो, पाण्याचे असो, रस्त्यांचे असो, डागडुजीचे असो, सिमेंट रस्त्यांच्या भ्रष्टाचाराचे असो, अनेकदा आणि कोरोनाच्या काळामध्ये केलेल्या सगळ्या दुराव्यवस्थेचे असो अनेकदा मांडलेले आहेत. आणि त्यामुळे आता मुंबईकर निश्चित रूपाने विचार करतोय. आणि मला असं वाटतं की यावेळच्या निवडणुकीमध्ये 100% भारतीय जनता पक्ष हा सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. कारण मागच्या वेळेला देखील गिरीश व्यास, आपण सत्तेचा थेट दावा करता आहात आणि हा दावा करत असताना आपल्याकडे कशा प्रकारे मुंबई शहर असलं पाहिजे याचा एक प्लॅन दिसतोय. पण त्याचबरोबर तुम्ही भ्रष्टाचाराचाही मुद्दा काढलात. मला पटकन अश्विन अघोर यांना बोलतं करायचंय. अश्विनजी, ज्या पद्धतीनं सत्तेतल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात येऊ घातलाय, एका बाजूला हिंदुत्वाचा प्रचार, दुसऱ्या बाजूला सतत सत्तेत राहिलेल्या शिवसेनेच्या भ्रष्टाचाराचा प्रचार, हे दोन मुद्दे घेऊन मैदानात उतरायची तयारी भाजपाची दिसतेय. कुठला मुद्दा वजनदार ठरणार आहे? याच्यामध्ये असं आहे की शिवसेनेच्या भ्रष्टाचाराबद्दल जेव्हा भारतीय जनता पक्ष बोलतो तेव्हा त्यांनी हे पण लक्षात घेतलं पाहिजे की गेले 25 वर्ष हे त्याच भ्रष्ट शिवसेनेसोबत सत्तेत सहभागी होते. आता गेले 5 वर्षापासून यांची बीएमसी मध्ये युती नाही आहे, पण ती राज्यामध्ये होती. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना जेव्हा भारतीय जनता पक्ष एक बोट शिवसेनेकडे दाखवेल तेव्हा 3-4 बोट त्यांच्या स्वतःकडे असतील. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आजपर्यंत म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने बीएमसीतल्या भ्रष्टाचाराबद्दल काय केलं, हा पण एक प्रश्न आहे. बिलकुल. आपल्याला आठवत असेल अश्विन अघोर, तर गेली 5 वर्ष
पहारेकऱ्याच्या भूमिकेत आम्ही असू असं भाजपा म्हणाली होती. तुमच्या लेखी ह्या पहारेकऱ्याची भूमिका वठवताना भारतीय जनता पार्टीकडून संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न झालेले दिसतात. नाही, संपूर्ण प्रामाणिक प्रयत्न झालेले नाही आहेत. डेफिनेटली पहारेकरी आहोत असं म्हणाले, पण ज्या पद्धतीने ज्या प्रकारे बीएमसी मध्ये स्टँडिंग कमिटीच्या मीटिंग मध्ये, जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये पक्षातर्फे भ्रष्टाचाराची प्रकरणं उचलली जायला पाहिजे होती, ती गेली नाहीत. 2-4 हाताच्या बोटावर मोजणे इतके नगरसेवक, भालचंद्र शिरसाट वगैरे यांच्यासारखे 2-4 नगरसेवक आपले स्टँडिंग कमिटीमध्ये, जनरल बॉडीमध्ये प्रश्न उचलतात, बाकी कोणी त्यांना साथ देत नाही. जी, आनंद दुबेंना पटकन या निमित्तानं बोलता करू. आनंद दुबे, मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलण्याच्या संदर्भातली नैतिक प्रतिष्ठा कोणाकडे आहे? प्रसादजी, भ्रष्टाचारावर बोलतो, 1 मिनिट मला कोरोनावर बोलायचे आहे. जी, ज्या अगदी म्हणजे कोरोनातला भ्रष्टाचार यावरही बोला तुम्ही. नहीं, 1 मिनट. जिस कोरोना की लड़ाई लड़ते हुए WHO, केंद्र सरकार और खुद प्रधानमंत्री जी, सुप्रीम कोर्ट भी जिस बीएमसी की तारीफ कर चुकी है कि इन्होंने जो प्रबंधन किया, यदि इनका प्रबंधन नहीं होता तो कई लोगों की जानें हम नहीं बचा पाते, उस बीएमसी के ऊपर भारतीय जनता पार्टी आरोप लगा रही है. आज भी हमारे मुख्यमंत्री टॉप 5 में आते हैं, जिसमें एक भी भाजपा का मुख्यमंत्री नहीं आता. वो भाजपा हम पर आरोप भ्रष्टाचार का लगाती है. आपको ये देखना चाहिए कि अब बार बार हमें जनता चुनकर भेजती इसलिए है कि उन्हें पता है कि अगर ये जो दूसरे आना चाहते हैं, ये आ गए तब तो हमारा जीना मुश्किल हो जाएगा. सभी मुंबई के जो फ्लॅट्स आनंद दुबे, कारण काय? आनंद दुबे, कारण काय? शिवसेनेला डावलून इतर कोणालाही सत्तेत आणलं तर मुंबईकरांचं जगणं मुश्किल होईल, हा शिवसेनेचा दावा कशाच्या आधारावर आहे? हा शिवसेनेचा हे विश्वास आहे, हे विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आणि आदित्य ठाकरेजीवर हे विश्वास आहे लोकांचा, हा विश्वास पुढे आहे असं लोकांना, मुंबईच्या जनतेला वाटतं. आनंद दुबे, आपलं उत्तर आहे का? प्रसाद जी, हे विश्वास आहे आदरणीय बाळासाहेब ठाकरेजी यांच्यावर, हे विश्वास आहे आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्यावर आणि आदित्य ठाकरे साहेबांच्यावर. तुम्ही बघा, पिछले 1.5-2 वर्षात आदित्य ठाकरेजी मुंबईसाठी काय काय करत आहे. चाहे गार्डन साठी, कोस्टल रोड साठी, MMRD ची बैठक, सगळं ब्रिज, सगळं गार्डन्स, उद्यान, युवांसाठी, स्कूल साठी, सीबीएसई स्कूल्स, किती महत्वाचं काम झाला मुंबईमध्ये. महानगरपालिकाचे सगळे स्कूल सीबीएसई झाले. म्हणजे तुम्ही बघा की आनंद दुबे, कसा काम आनंद दुबे, करत आहे. या महानगरपालिकेच्या शाळांना सीबीएसई करण्याच्या बाबतीत कौतुक करून तुम्ही घेताय, याचाच मला सगळ्यात जास्त विषाद वाटतो. अहो, राज्य बोर्डाच्या शाळा बंद करून तुम्ही सीबीएसईत गेलात, अनेक मराठी शाळा तुम्ही मुंबईतल्या बंद करून टाकल्यात, याचं कौतुक कसं करून घेऊ शकता? आपलं म्हणणं प्रसादजी, एका बाजूने हे बघा, जे आमचे चांगले काम आहे, जे आमचे चांगले काम आहे ते तुम्ही बोलत नाही. प्रसादजी, जे आमचे चांगले काम आहे तुम्ही बोलत नाही आणि तुम्ही सगळे आरोप आमच्यावर करणार आहेत. तर तुम्ही हे बघा की 2022 ही जे महानगरपालिकाची निवडणूक आहे, आम्ही जास्त मतांनी, जास्त संख्यानी महापौर बसवला सिमांट बसणार नाही. ठीक आहे, याच्यावरचं एक निरीक्षण पटकन गिरीश व्यास यांचं घेतो. गिरीश व्यास, थोड्या वेळापूर्वी तुमचा सत्तेचा दावा होता, आता शिवसेनेचा ही सत्तेचा दावा आहे. चर्चा हिंदुत्वापासून सुरू झाली, सत्ता स्थापनेपर्यंत आलेली आहे. बघा, मुळात कुठल्याही स्थानीय प्राधिकार संस्थांच्या निवडणुकांमध्ये कुठल्याही हिंदुत्वाच्या विषयाचा कुठेही भागमूस नसतो. मुळात सर्वसामान्य लोकांच्या मनातली कामं, मग ती गटाराच्या संदर्भात असेल, रस्त्याच्या संदर्भात असेल, पाण्याच्या संदर्भात असेल, आरोग्याच्या संदर्भात असेल, या सगळ्या गोष्टींवर भर दिला जातो. आणि या संदर्भामध्ये सातत्याने आशिषजी शेलार असतील, भालचंद्र शिरसाट असतील किंवा अन्यही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं की कोरोनावर तर तुम्ही श्वेतपत्रिका प्रसिद्ध करा, जर चांगलं काम केलं असेल तर. आमच्या माननीय पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलताना तुमचं डिमॉरलायझेशन होऊ नये आणि मुंबईची अडचण होऊ नये म्हणून तुमचं कौतुक जरी केलं असलं तरी असं समजू नका. आजही जनता, आजही तुमच्या मुंबईच्या जनतेला जी त्रास आहे, मुंबईच्या जनतेला कोरोनाच्या अडचणी ज्या दुसऱ्या लाटीमध्ये पडल्यात, बर, तुम्ही कधीच नाही. अगदी आकडेवारी आम्ही बघितली की त्या आकडेवारीच्या संदर्भात लोकांना त्यांचे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत, रस्त्यावरचे कसे व्हिडिओ होते आणि कसे हॉस्पिटल्स चालले. आनंद दुबेंना 30 सेकंद दिव्यात पटकन उत्तर देण्याची संधी देतोय. त्यानंतर जाता जाता शेवटच्या टप्प्यात जयंत माइंडकरांसाठी प्रश्न असणार आहे. आनंद दुबे, आपण म्हणताय आपण सर्वाधिक चांगलं काम केलं असं कौतुक म्हणे जगानं केलं, पण
मुंबई महाराष्ट्रातला मृतांचा आकडा देशात सर्वाधिक ठरला. देशातला सर्वात मोठा आकडा आहे. प्रसाद जी, हे भारतीय जनता पार्टीचे जे प्रवक्ते साहेब आहेत हे जादूगर आहेत. जे आमचे चांगले काम आहेत त्यांच्या कौतुक करत नाही. त्यांच्यासाठी ते म्हणत आहे की केंद्र सरकारने जानबूझकर हे कौतुक किया है और जो आरोप लगा रहे हैं वो लगा रहे हैं कि नहीं जानबूझकर ही कर रहे बेकार हैं। काम किया है। सर ऐसा नहीं है। देखिए आप भी एक मुंबईकर हैं, ठीक। हम भी एक मुंबईकर हैं। अगर हमारी पीठ थपथपाई है तो उसमें आपकी भी पीठ थपथपाई है। आपने भी हमारे साथ सहयोग किया होगा। यावर तभी हम यावर एक नंबर वन पटकन बने। जाता जाता हम पटकन सामूहिक प्रतिक्रिया जीत में जयंत विश्वास- वाईनकरांची घेतो. जयंत वाईनकर, मुंबईकरांचं मुंबई महानगरपालिकेचं कौतुक नक्की कशाचं झालं आणि खरंच कौतुक झालंय का? महानगरपालिकेतल्या प्रचारात हाही मुद्दा येण्याची शक्यता आहे. अहो कसलं म्हणजे मला एक समजत नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का आपली पॉप्युलेशन आहे जी 1.5 ते 2 कोटीच्या आसपास आहे, यामध्ये जर का डेथ फिगर जास्ती असेल तर नॅचरली आपली पॉप्युलेशन जास्ती म्हणून असणारच. आणि याच्यात कॉर्पोरेशनही काम करत आहे, त्यांनी काही प्रमाणात तरी चांगलं काम केलेलं आहे, याचंच अप्रिसिएशन सगळ्यांनी केलेलं आहे. इथे आपण होत आहे काय माहितीये का, जसं आपल्या भाषणात आलं, आपल्या विषयात आलं की विषय राहतो हिंदुत्वाचा की डेव्हलपमेंटचा, विषय सोडून द्यायचा आणि आपल्याला जे डिस्कशन पासून सगळीकडे आपल्याला जे पाहिजे ते काढायचा प्रयत्न होतो. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे, आता गिरीश व्यास म्हणाले जी. की हिंदुत्वाचा मुद्दा लोकल बॉडीजच्या इलेक्शन मध्ये नसतो, म्हणजे कुठे कोणता मुद्दा काढायचा हे सुद्धा यांना विचारलं जातं का? अहो ग्रामपंचायतीपासून हिंदुत्वाचा मुद्दा काढणारे किंवा काँग्रेसवाले सगळे कोणताही मुद्दा काढतात, समाजवादी कोणताही मुद्दा काढतात, तसा आता हा मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन आपल्याला जयंत वाईनकर थोडक्यात सांगायचं तर प्रत्येकाला सोयीस्कर मुद्दे निवडणूक प्रचारासाठी हवे असतात, मग हिंदुत्व असो की आणखीन कुठला मुद्दा. तुर्तास या लक्षवेधीच्या चर्चेमध्ये आपण सर्व मान्यवर सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.